अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। एक सम्राज्ञी म्हणून तुम्ही बानूला क्षमा करून तिच्यावर झालेल्या अन्यायासाठी इंद्राला शासन करणे हेच उचित ठरेल। तुमच्या राज्यात जर एका पित्याने स्वतःच्या अपत्याला मारायचं ठरवलं तर तो पिता म्हणजे इंद्रदेव। ते बालक त्या संकटातून वाचलं, अनेक हाल अपेष्टा सहन करत मोठं झालं। ते बालक म्हणजे बानू। माझ्या आणि यांच्यातील नात्याला जपण्याचा मी आजवर मनोमन प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहीनच। केवळ जसं हे नातं आधीसारखं अबाधित राहावं हा मी विचार करते, तसा तुम्ही देखील तो करायला नको का? यांच्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दे। हा माझा प्रस्ताव बानू नक्की स्वीकारेल का? खरंच जर बानूने माझा प्रस्ताव स्वीकारला तर सारं काही सुरळीत पार पडेल। तुझी झोप झाली? ओ पण माते तू कसला विचार करत आहेस? तू चिंतेत का दिसते आहेस? आता ते मी तुला कसं सांगू बाळा? या गोष्टींचा अर्थ तुला नाही समजणार। माते तू मला नाही सांगणार का? एका अन्याय झालेल्या स्त्रीला न्याय मिळवून द्यायचा आहे, पण त्यासाठी तिने देखील 4 पावलं मागे जावं एवढीच माझी अट आहे। पण तसं नाही झालं तर?
मी अजून त्याचा विचार केला नाही बाळा. तुला काही खायला देऊ? नाही, मला काही नको. पण तू चिंता करू नको. किती गोड बोलतोस रे तू. खरंच तू जेव्हा माझ्या सोबत असतोस तेव्हा असं वाटतं की माझ्यावर कोणतंच विघ्न येणार नाही. माते, जर तुला राग येणार नसेल तर एक सांगू? अरे सांग ना. माते, जर तुला चिंता वाटत असेल तर तू श्री खंडेरायाची बोलावस. बानुबाई, समजा वाडा काय झाडून पुसून लक्क करताय का? वय समजा झाडून पुसून नव्यागत करणार आहे बघ वाढाव्या. का कोणी येणार आहे का? नाही, अमुकांचा सण बी नाही मुर. म्हातार बाबा, समजा नव्यागत करायचं आहे बघ मला. झालं गेलं समजा इसरून जायचं आहे. जुन्या गोष्टींचा मागबूज बी नग आहे बघ मला या वाड्यात. आता मला कळलं तुम्ही काय करता ते. पण मला सांगायचं होतं, नाही तर मंजीला सांगायचं होतं. समजा वाडा कसा लक्क करून ठेवला असता म्या. नाही नग, मलाच समजा करायचं आहे. मला ठाव आहे फक्त काय काय माझ्या आठवणी आहेत त्या. जे चांगलं आहे ते ध्यानात ठेवणार आणि जे नग आहे ते पुसून टाकणार. लई चांगलं केलं बघा. अगदीच उजाडला. सूर्यदेव आभाळात आलं, अंधार गेला बघा. बानुबाई, तुमच्या बी आयुष्यात उजेड येईल बघा. जोपतूर माझं देव मला भेटत नाहीत तोपतूर मला बरं वाटणार नाही बघ. माझं मन सांगतं बघा, आज ना उद्या तुमचा देव येणार. ते आलं का भेटवल तुला. अरे त्यासनी बघशील तर कल्याण होईल तुझ्या जन्माचं. काय झालं हसाया? काही नाही काही नाही, चालू द्या तुमची काम. बा हे घे, ताजं दूध आहे, घे पिऊन घे. बानू, तुझ्या आधी मी पाणी तरी कधी घेतलं होतं का? हा? आधी तू घे. नाही नाही तू आधी तू घे. घे अरे! घे 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 घे. बस. काय झालं? बानुबाई, पाण्यामध्ये तुमचा चेहरा बघा. बानू, अशीच हसत राहा पोरी. अरे म्हातार बाबाला काही दिलंच नाही ना. आलेच. घे म्हातार बाबा. बानुबाई, सुखी राहावा असं चलंबन.
शेवटी मी तुमच्यावर कितीही रागवले तरी माझे अलोट प्रेम मला तुमच्याशी बोलल्याशिवाय राहू देत नाही. या प्रेमापोटीच मी तुमच्याशी इथे बोलायला आले आहे. आज का कुणास ठाऊक मला तुमची खूप आठवण येते आहे. तुमच्याशिवाय माझ्या जीवनाला काही अर्थच नाही हे तुम्ही जाणता. केवळ प्रजेच्या दायित्वासाठी मी हा देहत्याग न करता जेजुरीच्या सिंहासनावर बसले. पण तुमच्याशिवाय या असण्याला काहीही अर्थ नाही, त्याचे काहीच मोल नाही. मला तुम्हाला भेटायचे आहे, तुम्हाला डोळे भरून बघायचे आहे. मला पुन्हा तुमच्याशी मन मोकळेपणाने बोलायचे आहे. मला तुमचा पुन्हा सहवास हवा आहे. सांगा सांगा मी काय करू म्हणजे मला हे सगळं मिळेल. का आता 12 वर्ष पूर्ण होईपर्यंत मला तुमचे दर्शनही होणार नाही? तुम्ही तुमच्या भक्तांवरचं संकट दूर करण्यासाठी मूळ रूपात आलात, मग आता मला देखील तुम्ही दर्शन द्या. पत्नी म्हणून नको एक वेळ, पण एक भक्त म्हणून का होईना मला तुम्ही दर्शन द्या. सांगा सांगा मी काय करू की मला तुम्हाला भेटता येईल. अहो केव्हापासून बसला आहात? एवढं काय महत्वाचं काम आहे? महत्वाचंच आहे. काय आहे? सांगायलाच हवं का? तुम्ही कितीही लपवलं तरी माझ्यापासून काही लपून राहणार नाही. त्यापेक्षा हे वाचा. म्हाळसाकडून बानूला संदेश? अहो आधी पूर्ण वाचा, नंतर बोलूच. अहो परंतु तुम्ही हे सगळं का करता आहात? कारण मी जसा एक प्रधान आहे तसाच त्यांचा बंधू देखील आहे. म्हणून बानूसाठी हा प्रस्ताव मला मान्य नाही. परंतु आता हा संदेश आपण नाही थांबवू शकत देवी. अहो परंतु ह्यात असं लिहिलं आहे की इंद्रदेवांनी बानूवर जो अन्याय केला त्यासाठी म्हाळसा देवी त्यांना शासन करतील, परंतु त्या बदल्यात बानूने श्री खंडेरायांशी लग्न करण्याचा विचार सोडून द्यावा. हा प्रस्ताव चंदनपुरीला बाणाईकडे पाठवावा लागेल. आता आपण उगाच नवीन प्रश्न नको उभे करायला. परंतु हा प्रस्ताव तिथे गेल्यानंतर काय होईल ह्याचा विचार नको का करायला? मला मान्य आहे, परंतु हो बानूवर अन्याय झाला आहे हे मी म्हाळसा देवींना सांगितले ते वेगळ्याच उद्देशाने. देवेंद्रांचा उपयोग करून त्यांनी बानूच्या लग्नात विघ्न आणू नये म्हणून. हो, परंतु त्याचा त्यांनी वेगळाच अर्थ घेतला आहे. आणि हताश होऊन बानूने हा प्रस्ताव स्वीकारला तर? मी तसं होऊ देईन का? शिवाय श्री खंडेराय आहेत तिथे. कोणी आहे का तिथे? हा संदेश श्री म्हाळसा देवींना द्या. त्यांची अनुमती मिळाल्यावर नंतर चंदनपुरीला पाठवण्याची व्यवस्था करा. होय जी. आपण काय विचार करतो आणि काय होतं? देवी, चिंता नसावी, मी आहे. माझ्याशी का नाही बोलत? मला एकदा तुम्हाला डोळे भरून बघू द्या हो. एकदा, केवळ एकदा. माझी एवढी इच्छा पूर्ण करा.
म्हाळसा अशी अचानक देवघरात का आली असावी, आणि ती देखील अशी एकटीच? नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. म्हाळसा, म्हाळसा, दिवसाच्या या प्रहरी यापूर्वी तू कधी देवघरात आली नव्हतीस. काय झालं आहे म्हाळसा? काही नाही. तू इथे कशी? तुला शोधत शोधत आले अगं. प्रधानजींनी तुझ्यासाठी हा लखोटा दिला आहे. बानू, तू माझ्या प्रजेचाच एक भाग आहेस. प्रजेवर आणि विशेषतः कुठल्याही स्त्रीवर जर अन्याय झाला तर अन्याय करणाऱ्याला मी कडक शासन देते. इंद्रदेवांनाही मी शिक्षा करेन. मी तुला न्याय मिळवून देईन, पण या बदल्यात तू 4 पावलं मागे जावस. तू श्री खंडेरायांशी विवाहाचा विचार सोडून दे. प्रधानजींनी पुढे काय करायचे ते सांगितले असेलच. सांगितलेले कार्य पूर्ण करावे. म्हातार बाबा, अरे काम आहे. काय काम आहे जी? अरे रानात न द्रोणासाठी पोतभर पानं घेऊन ये जा. जी आणतो. बाई, हे द्रोण कशासाठी म्हणायचं? अरे महाराजांनी चैत्रातलं व्रत सांगितलं आहे, ते करायचं आहे. बांधू म्या बी जातो त्याच्या संग. नग, तू हातच थांब. त्यानं पानं आणली का तू द्रोण कराय घे. बर बर, म्या जातो. हे व्रत कसलं म्हणायचं? खंडोबा देवाचं व्रत आहे हे. देवाची कृपा व्हावी म्हणून असतं हे व्रत. मागच्या खेपेला चिमितकार झालं बघ. देवानी साक्ष म्हणून हळदीचा परसाद दिला. आता तू मस्ती व्रत करताना मला बी बघायला मिळेल तुम्ही काय करता ते. म्हातार बाबा, आता हात बोलतच बसणार आहेस का रानात बी जाणार आहेस? जा बरं बिगी बिगी. अरे हात मोप काम पडली आहेत, जा. वय वय जातो. आजा, जरा जाऊन येतो रे. बानू, म्या तुला काय मदत करू काय? नग, तू बस बरं आता जाऊन. म्या करते आहे ना व. तुम्हाला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही कोणा
असताना दुसऱ्याचे होणार ही भावना मला कायम असह्य करते. तुम्ही केवळ माझे आणि माझेच आहात. माझे तुमच्यावर किती प्रेम आहे हे मी तुम्हाला आता इथे कसं सांगू. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात. तुम्हाला भेटण्याची ओढ मला स्वस्थ बसू देत नाही. तुम्हाला माझी तळमळ दिसत नाही का. मला होणारा त्रास तुम्हाला जाणवत नाही का. माझी होणारी कुचंबणा तुम्हाला समजत नाही का. का तुम्हाला मला भेटावेसे वाटतच नाही. सांगा ना हो, सांगा ना. मी काय करू, मी काय करू की तुम्हाला मी असण्याची जाणीव होईल. सांगा ना हो, मी काय करू, मी काय करू. मी काय करू.